जय ज्योती जय सावित्री. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्यावरील रचलेल्या 200 कविता आम्ही सावित्रीच्या लेखी आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आम्ही आपले सहस्र स्वागत करीत आहोत. मी सौ माधुरी धनोकार आज आपल्यासमोर घेऊन आली आहे माझी स्वरचित कविता लहान माझी सावित्री. चिमुकल्या त्या वयामध्ये डोळ्यात होते स्वप्न महान. चिमुकल्या त्या वयामध्ये डोळ्यात होते स्वप्न महान. ज्ञानदीपाची ज्योत बनवून उजळला भारत महान. शेतामधल्या कष्टांमध्ये बालपण तिचे फुलत गेले. शेतामधल्या कष्टांमध्ये बालपण तिचे फुलत गेले. मायेचा श्रमाचा संस्कार घेऊन ध्येय तिच्या मनात रुजले. अक्षरांची ओढ अंतरी ज्ञानासाठी जीव तळमळला. ज्योतिरावांच्या सहवासाने नवा प्रकाश जीवनात आला. ज्योतिरावांच्या सहवासाने नवा प्रकाश जीवनात आला. अपमानाचे घाव सोसत पाऊल कधीही मागे न गेले. अपमानाचे घाव सोसत पाऊल कधीही मागे न गेले. लहान वयात रुजलेले स्वप्न स्त्री शिक्षणाचे वटवृक्ष झाले. लहान वयात रुजलेले स्वप्न स्त्री शिक्षणाचे वटवृक्ष झाले. आज प्रत्येक मुलीच्या हाती ज्ञानाचा दीप उजळून राहिला. आज प्रत्येक मुलीच्या हाती ज्ञानाचा दीप उजळून राहिला. त्या लहान सावित्रीच्या ध्यासाने भारताचा भविष्यकाळ घडला. त्या लहान सावित्रीच्या ध्येयाने भारताचा भविष्यकाळ घडला. या कवितेचा भावार्थ. सावित्रीबाई फुले यांचे बालपण साधे, कष्टमय आणि संस्कारमय होते. लहानपणापासूनच त्यांच्यात जिज्ञासा, धैर्य आणि शिक्षणाची ओढ होती. पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले. स्त्री शिक्षणाचा क्रांतिकारी प्रवास सुरू केला. त्यांच्या बालपणीच्या या संस्कारांनीच पुढे संपूर्ण समाजाला दिशा देणारे महान कार्य घडले. तर मग कशी वाटली आजची कविता? सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्कीच भेट द्या व लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.